नमस्कार। आज खूप वाईट परिस्थिती निर्माण झाली। सत्ता संघर्षामध्ये कोणत्याही प्रकारचं सरकारचं शेतकऱ्याकडे लक्ष नाही। शेतकरी जगला काय आणि मेला काय कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं जात नाही। सत्तेच्या मागं पळणारे लोक शेतकऱ्याच्या मुंडक्यावर पाय देत आहे। शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त केला जातो। शेतकऱ्याला आज अक्षरशः मी सांगतो की कांद्याला 50-50, 70-70 हजार रुपये एकरा मागं घाटा येते। कोणत्याही प्रकारचं नियोजन नाही। देशातला कांदा परक्या देशामध्ये मार्केट उपलब्ध कसं करायचं हे केंद्र सरकारच्या लोकांना माहीत नाही। खरं तर यांनी 2-3 वर्षामध्ये जो कांदा आहे शेतकऱ्याचा हा परकीय देशामध्ये जाऊन कसा पैसा कमवून आणेल याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं। पण केंद्र सरकारचं राज्य सरकारचं याच्याकडे लक्ष नाही। माझी शासनाकडे एवढीच मागणी राहील की किमान तरी आता मार्केट उपलब्ध होईपर्यंत आम्हाला 1,500 रुपये कांद्याला अनुदान देण्यात यावे। अन्यथा नाफेडमार्फत हमीभावामार्फत 3,000 रुपये शेतकऱ्याचा कांदा खरेदी केला जावा। तुमच्याकडून हे होत नसेल तर मी ती तुम्हाला निमंत्रण पत्रिका काढलेली। जसा लग्न समारंभ असतो तसा माझा कांद्याचा अग्निडाग समारंभ आहे। या समारंभाला खास करून प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री असतील, भारतीताई पवार असतील, या लोकांनी आवर्जून यायचं आहे की आम्हाला कांदे पिकवण्यासाठी कष्ट लागतात किती, आम्हाला खरोखर दिवसा लाईट दिल्या जाते का, आम्हाला येणारा खर्च किती हे तर या सरकारला माहीत नाही, या मंत्र्याला माहीत नाही। पण किमान कांदे जळतात कसं हे पाहण्याकरता तरी आवर्जून यायचं आहे की एका शेतकऱ्याचे अग्निडाग समारंभाला कांदे जळतात कसे हे बघण्याकरता यायचं। याच्यासाठी मी खास मुख्यमंत्री साहेबांना आग्र्याचं निमंत्रण दिलेलं आहे। माझ्या स्वतःच्या रक्त काढून पत्र लिहिलेलं आहे आणि मुख्यमंत्री साहेबाला आग्र्याचं आमंत्रण आहे। माझ्या आग्र्याच्या आमंत्रणाला मुख्यमंत्री साहेबांनी दाद देऊन किमान माझ्या कांदे जाळण्याच्या कार्यक्रमाला होळीच्या दिवशी नक्की यायचं आहे। माझी शासनाकडे एवढीच एक मागणी आहे की बाबा हो, आम्हाला कमीत कमी कांद्याला परकीय देशामध्ये मार्केट उपलब्ध लवकरात लवकर करा। मार्केट उपलब्ध होईपर्यंत आता जो आलेला जो कांदा आहे या कांद्याला 1,500 रुपये अनुदान द्या। 3,000 रुपये नाफेडमार्फत हमीभावामार्फत किमान कांदा खरेदी करा। तुमच्याकडे 2 ते 3 पर्याय आहे। आणि भारतातला जो कांदा आहे, महाराष्ट्रातला खास करून जो कांदा आहे, या कांद्याला परकीय देशामध्ये मार्केट उपलब्ध करा लवकरात लवकर। हीच माझी शासनाकडे मागणी।